तुम्हाला महिलांना आरक्षणच द्यायचं नाही आहे. तुम्हाला द्यायचं असतं तर तुम्ही 24 दिलं असतं. तुम्हाला द्यायचं असतं तुम्ही अजूनही एक्झिस्टिंगमध्ये पुढच्या 2029 तुम्ही दिलं असतं. एक्झिस्टिंग 543 तुम्ही 50% कोणत्या बेसिसवर रॅन्डम नंबर विश्वगुरूंना वाटलं म्हणून त्यांनी 50% घेतलं. बरं दुसरी गोष्ट मान्य करतो डिलिमिटेशनची गरज आहे. आम्हाला पण वाटतं डिलिमिटेशनची गरज आहे, पण डिलिमिटेशनची पद्धत असते. एक तर डिलिमिटेशन का होतं जेव्हा लोकसंख्या वाढते. आम्ही सगळे लोकप्रतिनिधी राहिलो आहोत. लोकसंख्या वाढते. जर लोकसंख्या वाढली आहे तर तुम्हाला नाही वाटत की तुम्ही फ्रेश सेन्ससची आकडेवारी घ्यायला पाहिजे होती. तुम्ही 2011ची सेन्ससची आकडेवारी घेताय, त्याच्यावर तुम्ही 50% टाकताय आणि सेन्सस न करता तुम्ही डिलिमिटेशन करता आणि हे 50% रॅन्डम. मग तुम्ही ऑन रेकॉर्ड म्हणताय की सेन्सस चालू आहे, कास्ट सेन्सस चालू आहे. रजिस्ट्रार पण म्हणाले की 6 महिन्यात डिजिटल सेन्सस असल्यामुळे आम्ही तुम्हाला 6 महिन्यात ती माहिती उपलब्ध पण करून देतो, अवेलेबल पण करून देतो. पण नाही, ह्यांना घाई लागले नाही, कारण का 2 निवडणुका आहेत. एवढ्या त्यांच्यासाठी निवडणुकाच महत्त्वाच्या असतात. देशाची अखंडता महत्त्वाची नसते. हे एवढं अनकॉन्स्टिट्युशनल आहे की हे पूर्ण नॉर्थ साऊथ ब्रेकअप करणार आहे, डिवाइड करणार आहे आणि असंवैधानिक पद्धतीने हे बिल पास करण्याचा अतिशय खालचा असा प्रयत्न अमित शहाजी आणि मोदीजींनी केला, ह्या सत्ताधारींनी केला. एवढंच नाही, पण त्यांच्यात कुजबूज होती हे बिल त्यांचं डिफीट झाल्यानंतर की पता था की गिरने वाला है तो लाया ही क्यों. एवढी मोठी एम्बॅरेसमेंट गव्हर्नमेंट सत्ताधाऱ्यांना झाली आणि म्हणून त्यांचा पूर्णपणे फेलियर आहे, त्यांचा पूर्णपणे डिफीट आहे. महिलांना नेहमीप्रमाणे पुढे करून हे डिलिमिटेशन बिल पारित करण्याचा अतिशय घाणेरडा असा प्रयोग मोदीजी, अमित शहाजी आणि पूर्ण BJP करत होते. ते बॅकफूटवर गेलेत आणि म्हणून हे जे आज तुम्हाला दिसतंय मुख्यमंत्री प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत, इतर सगळे मोदीजींनी काल खूप म्हणजे इमोशनल म्हणावं प्रयत्न केला, पण ते आता त्यांचे ते गिमिक्स ज्याला म्हणतात ते काम करणार नाही आहे. कारण का त्यांचा खोटा चेहरा जो आहे तो आता उघड पडला आहे. त्यांचे सगळे जे कट कारस्थान आहेत महिलांच्या विरोधात ते सगळे उघड पडलेत आणि आता काही चालू शकणार नाही. हा त्यांचा डेस्परेट अटेम्प्ट होता, लास्ट अटेम्प्ट होता, पण काही नाही, आता ते पूर्णपणे उघड पडलेत आणि आपल्याला दिसून येतील. मी कोण लागून गेली, पण जेव्हा आपण बघतो कमेंट्स बघतो सोशल मीडियावर किंवा खूप जण आता बोलायला लागलेत त्याबद्दल की आपल्याला कळतं की महिला विरोधी भाजप महिलांचा वापर करून डिलिमिटेशनचं बिल आणण्याचा प्रयत्न, आरक्षणाच्या विरोधात असलेले, कारण का ॲडिशनल सीट्समध्ये त्यांचे बाहुबली, त्यांचे गुंडाराज, त्यांच्या सगळ्या लोकांचे सीट्स परमनंट करून फक्त अतिरिक्त सीट्स महिलांना द्यायचा त्यांचा विचित्र प्रयत्न होता. आणि खरंच जर त्यांना महिलांच्या बद्दल काही असेल तर एकतर महिलांना तुम्ही बघता महाराष्ट्रात खरातांचं प्रकरण असेल, महिला कुठेही सुरक्षित नाही आहेत आणि खरंच जर त्यांना काही करायचं असेल तर मग त्यांनी आम्ही चॅलेंज करतो त्यांना, एक्झिस्टिंग 543 तुम्ही महिला आरक्षण करून टाका. 29च्या इलेक्शनमध्ये महिला आरक्षण देऊन टाका आणि डिलिमिटेशन सेन्ससची वाट बघा. लोकशाही पद्धतीने डिलिमिटेशनवर चर्चा होऊ दे. पण हे जे तुम्ही देशाची अखंडता, देशाची एकंदरीत जी युनिटी आहे ती तुम्ही खराब करण्याचा विचित्र घाणेरडा प्रयत्न आजपर्यंत कोणी केला नसेल आणि फक्त 2 इलेक्शनसाठी. म्हणजे तुम्ही बघा काल पण नॅशनल प्लॅटफॉर्मवर येतात, काँग्रेसचं नाव 50 वेळा घेतात, कमीत कमी 50 वेळा घेतात. हा नॅशनल प्लॅटफॉर्म आहे. मागे तुमचा तिरंगा होता, BJPचा झेंडा नव्हता आणि मग एवढा ड्रामा त्या ठिकाणी तुम्ही करता. आणि खरंच काही असेल तर मग आणा बिल, आता ताबडतोब पारित करा. ते पारित तर झालंय, लागू करा 543 वरती बिल आणि महिला आरक्षण लगा. सगळ्या महिलांना त्या ठिकाणी सुरक्षित द्या. त्या पक्षात एक तर लोकशाही नाही आहे. आपण ऐकतो की त्यांच्याच महिला म्हणतात की आपको तो बोलने के लिए चान्स मिलता है, हमें तो चान्स भी नहीं मिलता है. म्हणजे ऑफ द रेकॉर्ड सांगितलं तर असं आहे. आणि आज जे हे म्हणतात की काँग्रेस किंवा इंडिया अलायन्स महिला विरोधी आहेत, नेमके तेच. आणि आपण बघतो RSS पासून आत्तापर्यंत महिलांना ऑब्जेक्टिफाय करतात, महिलांना तुच्छ समजतात, महिलांना एकदम खालचं स्थान देतात, महिलांना संरक्षण देत नाहीत. आणि नेमकं सगळ्यांना माहिती आहे की कोण महिला विरोधी आहे आणि कशा प्रकारे महिलांचा वापर करून महिलांच्या नावाखाली महिलांच्या भावनेशी खेळून तुम्ही डिलिमिटेशन बिल स्वतःच्या फायद्यासाठी, जिकडे तुमची
सत्ता आहे, ज्या राज्यात तुमची सत्ता आहे तिकडे तो 50% फॉर्म्युला फायदेमंद ठरणार आहे. जिकडे तुमची सत्ता नाही आहे तिथे तो फायदेमंद ठरणार नाही आहे. आणि म्हणून येणाऱ्या अनेक वर्ष आमचंच राज्य असेल, आमचीच हिटलरशाही असेल, ह्या दृष्टिकोनातून ह्या उद्देशाने तुम्ही ते बिल आणण्याचा वाईट प्रयत्न केला. त्याचा मी निषेध करते आणि महिला विरोधी भाजपचा पण निषेध करते ह्या ठिकाणी. शोभाताई.